हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशी आहे सर्वजण. स्वागत आहे माझ्या डेली ब्लॉगमध्ये. तर आज ना आपण एक अशी एकदम खास भाजी बघणार आहोत. म्हणजे त्या भाजीचं खूप महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी. तर पण काही लोक खात नाहीत म्हणजे भेटतच नाही आहे. तुरळक भेटते, कुठंतरी भेटते ही भाजी. आणि खूप लोकांना माहीत पण नाही आहे. आणि आम्हाला माहिती आहे जंगलामध्ये भेटते भाजी. आम्हाला आज रानभाज्याचं खूप माहिती आहे. तर ही भाजी ना तुमचं ते डॉक्टरच्या गोळ्या वगैरे तरी काय, एवढं महत्त्वाची भाजी आहे ही. तर कोणती भाजी आहे, चला तर मग आपण बघूया. आणि त्याचं नाव पण काय आहे ते पण बघूया. ओके, तर हे बघा, ही भाजी लाईट नाही आहे, व्यवस्थित दिसत नाही आहे. तर ही आहे बघा भाजी. कोणाला ओळखता येते का सांगा, कशाची आहे, काय म्हणतात याला भाजी? हडसन. हे हडसनची भाजी आहे बघा. हडसन हे भाजी जंगलामध्येच असते. हे ना आमच्या मावशीच्या इथं गेली होती माझी आई. तर माझ्या मावशीने मग दिली भाजी. हे कमरेसाठी खूप फायद्याची असते. कमरेसाठी, आपले हाडं मजबूत बनण्यासाठी, हाडं जुडण्यासाठी, असे भरपूर अनेक फायदे आहेत बघा या भाजीचे. ही भाजी जंगलामध्ये भेटत असते आणि याला म्हणतात हडसन. हे बघा असे असते, जे पानं असे थोडी लंब पानं, त्याच्यावर थोडी बारीक काट्यासारखं असते. कुठले बी गवत म्हणून खासाल बरं, ते गवत अलग असते. याच्यामधूनच दुसरं गवत प्रकारे एक अलगच असते. ते म्हणून खासाल, नाही तर ते नका खाऊ. हे कशावर ओळखतात मला माहीत नाही. पण हे बघा अशी आहे भाजी. खूप शरीराला आवश्यक आहे. आयुर्वेदिक आहे. तर माझी आई गेली होती मावशीच्या इथं. माझ्या काकाला तब्येत ठीक नव्हती, अचानक काहीतरी झालं होतं. तर तिथं आता असं बोलायला आल्यानंतर पाहुण्यांनी आणून दिली. इथं कोणत्या गावाच्या माय? सावरगावच्या पाहुण्यांनी ही भाजी आणून दिली काकासाठी, हाडजोडीसाठी. तर चांगली असते शरीराला म्हणून मग माझ्या मावशीने मग आईला पण दिली, माईला पण दिली. माझ्या खा म्हणे, तू पण, चांगली असते. दमा आहे म्हणे तुला, खा म्हणे, चांगली असते म्हणे भाजी शरीराला. खूप जास्त आणलेली आहे त्यांनी म्हणे असं. तर आणि ही भाजी ना आत्ताच पावसाळ्यामध्ये भेटते, उन्हाळ्यात नाही भेटत. उन्हाळ्यामध्ये भेटत नाही. आणि आता काय करतात ह्याला, भाजीला या उपटून, म्हणजे चांगलं असे तर खायचीच, पण याला वाळू घालून पण खाऊ शकता. जसं की आपण हरभऱ्याची भाजी वाळू घालून ठेवतो ना, तशा प्रकारे ह्याला पण वाळू घालून नंतर डाळीमध्ये वगैरे पण करून खाऊ शकतो आपण. हे असं खुडायचं. कसं खुडायचं, अशा प्रकारे. हे बघा माझी आई करत आहे बारीक. खुडायचं मस्त. ह्याच्या मुळ्या वगैरे काढायच्या, शेंडे ते घ्यायचे. पानं ह्याचे पानं जेवढे आहेत का तेवढं पानं पूर्ण घ्यायचे. आणि हे मुळ्या आहेत ना याच्या, मुळी हे मुळे काढून टाकायचं. आणि हे पाने घ्यायचं. खूप आयुर्वेदिक आहे एकदम, म्हणजे लय भारी रिझल्ट येते याचा. म्हणजे हाडं जुडण्यासाठी, शरीरात कंबरदुखीसाठी तर एकदम रामबाण उपाय ही भाजी आहे. तर बघा, असं तुम्हाला पण माहीत आहे का सांगा, अशा काही भाज्याविषयी. व्हिडिओ क्लिअर येत नाही आहे का? आभाळ आहे वातावरण, त्याच्यामुळे येत नसेल. पण हे आहे बघा हडसन. कबड्डी खेळायच्या पोरायला तर लय आवडते. चांगलं आहे. दुधामध्ये याचा बारीक बुकना करून पियाचं. हो, हे बघा, कबड्डी खेळायच्या लेकरांना तर लय भारी आहे म्हणा. याचा बारीक बुकना करून दुधामध्ये प्यायचं सकाळी. वाळलेली भाजी वाळू घालायचं हां. आणि मग असं बारीक मिक्सरमधून काढून किंवा वाटून घेऊन दररोज डेली दुधामध्ये खाल्लं ना, ह्याचं थोडंसं चूर्ण टाकून, तर लई चांगलं असते म्हणे. कबड्डी खेळणाऱ्या लेकरांसाठी, कुस्तीवाले म्हणजे कोणते मजबूत, त्यांनीच खावा काय, आपण खाऊ नाही का? हां, आपण पण मजबूत असायला पाहिजे, आपले पण हाडं मजबूत असायला पाहिजे. कुणी पण खाल्लं तर चालते. भारी आहे ही भाजी. ह्याला म्हणतात हडसन.
हे आहे बघा हडसन. त्या बाईनं कसं काय आणली कुठंच नाही भेटत हे, त्याची परी नाही. कुठं नाही भेटत कुठं ही भाजी. सहसा आता नामशेष होऊन चालली, फक्त जंगलामध्ये तिकडून आहे. रान असं आपल्या शेतामध्ये वगैरे नाही उगवत ही भाजी बरं का, नाही उगवत. आणि ह्याच्यासारखी तुम्ही म्हणसाल आमच्याकडे तर आहे भरपूर रानानं, पण ते प्रकार वेगळा आहे, ती भाजी नाही आहे ती. तो गवताचा प्रकार अलग आहे आणि ही रिअल भाजी आहे. हडसन म्हणतात ह्या भाजीला. काय म्हणते आम्ही? हडसन. हडसन हडसन नावातच आहे ना हाड, त्याच्यामुळे ते हाडं बरोबर आहे. समजलं आता मला पण, नावातच आहे याच्या हडसन. हडसन म्हणजे हाडं मजबूत करायची भाजी. आयुर्वेदिक एकदम भारी आहे. बाई मी निकळ करते काय म्हणलं तर डाळीत केली. डाळीत पण चांगली लागत लागत असते आणि निखळ पण चांगलं लागत असते. कसं पण आपल्याला जसं आवडलं तसं करायचं, खायचं. आणि भारी. अगर तुमच्या इकडं असेल, तुम्ही असूनसुद्धा खात नसेल, तर आजच आत्तापासून व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला ना तर लगेच सुरू करा खायला. आणायला चला, माळामध्ये जा आणि घेऊन या आणि खायला सुरुवात करा. खूप छान भाजी आहे. त्याचं नाव हडसन आहे. तर ओके, बाय बाय. पूर्ण व्हिडिओ बघा आणि या भाजीला कुणाकुणाला माहिती आहे ही भाजी सांगा बरं. कमेंटमध्ये असं सांगा कुणाकुणाला माहिती आहे या भाजीविषयी. माहिती असेल तर सांगा. माहिती नाही. ओके, बाय बाय.